हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवायला घेतलेली आहे मी कारल्याची भाजी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात. आणि सगळ्यात अगोदर लावत होते कुकर. कणिक अगोदर भिजवून ठेवली. लगेच म्हटलं कुकर लावा, तोपर्यंत कणिक पण छान भिजती. आणि कुकर लावलं की मग कारल्याच्या भाजीला थोडासा वेळ लागतो. म्हणून म्हटलं की अगोदर चपात्या पण बनवून घेणार होते, पण म्हटलं कुकर लावते आणि नंतर कारल्याची भाजीची तयारी करूयात. आणि मग कारल्याची भाजी एकीकडे टाकली की मग एकीकडे चपात्या होत आहेत, तोपर्यंत कुकर तर होणारच होतं, कारण की कारल्याला जास्त वेळ लागतो. मग तांदळ वगैरे निवडून घेतले. म्हणजे मी अगोदरच चाळून ठेवते, निवडून ठेवते, पण एकदा कुकर लावायला वगैरे घेतलं ना, तरी पण एकदा थोडेसे चाळून घेते, म्हणजे खराब पण नाहीत होते. आणि अगोदर चाळून ठेवलेले असले तर अजिबात नाहीत खराब होत, पण टाकताना एकदा तरी पण चाळून घेते. आणि मग लगेच कुकर लावून घेतलं. तोपर्यंत रुद्राश उशिरापर्यंत झोपला होता, कारण की त्याची स्कूल आज उशिरा आहे, म्हणजे संध्याकाळी 5 वाजता आहे. त्याला पण 5 वाजता सोडायला जायचं आहे, तर म्हणून आज थोडंसं निवांत. कारण की मग त्याला शाळेत सोडायचं म्हटलं तर मग सकाळी खूप घाई असते. तर म्हटलं थोडंसं आज उशिराच उठले, थोडंसं आवरलं पण उशिराच, कारण की 5 वाजता जायचं आहे. बघूयात आता 5 वाजता पण जाणं होईल का नाही, कारण की आत्ता मी व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलेला आहे. तर आत्ता 4 वाजलेत. आणि व्हिडिओ झाला की नंतर मग त्याचं आवरायचं आणि परत त्याला स्कूलमध्ये सोडायला पण जायचं आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे, ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता बघू शकता कुकर लावणं चालू आहे. कारलं वगैरे आहे ते अजून नंतर करायचे. आणि कणिक मी अगोदरच भिजून ठेवलेली आहे. सो आणि आज पण मी मोठ्या कुकरमध्येच लावत होते, कारण की म्हणजे दुसरी भाजी जर बनवायची असेल ना कुकरच्या डब्यामध्ये लावायला, तर शक्यतो मी 3 कुकरच्या डब्यामध्ये लावत होते. आणि फक्त वरण भात करायचा होता तर तेव्हा जे छोटं कुकर आहे ते लावते. पण आत्ता अशात काय झालं आहे की जे मोठं कुकर आहे त्याच्यातच लावते, कारण की त्याला पण ना 2-3 शिट्ट्या जास्त घेतल्या तरी म्हणजे छान होतं. कारण की अगोदर म्हणजे मला नव्हतं वाटत की एवढं व्यवस्थित वरण भात छान शिजतोय छोट्या कुकरसारखा. पण अजून मी आता 2-3 वेळेस काय केलं की थोड्याशा जास्त शिट्ट्या घेऊन बघितल्या, कारण की जे वरण आहे ना त्यास खूप जास्त गाळ होत नव्हतं. पण थोड्याशा म्हणजे मी पहिल्या किती 5 शिट्ट्या घ्यायची, 4 ते 5, आता मी 7 किंवा 8 शिट्ट्या घेते. त्याच्यामुळं मग काय होतं की वरण पण छान शिजतं आणि भात तर शिजतोच. तर 2 डब्यामध्येच लावते. आणि म्हणजे चवळा वगैरे लावायचा असेल, सुकी भाजी लावायची असेल समजा, म्हणजे वाळलेला चवळा असेल किंवा मूग असेल, तर मग 3 डब्यामध्ये लावते. आणि आत्ता मला फक्त वरण भातच लावायचं होतं, त्याच्यामुळे मग मी 2च ह्याच्यात लावते. आणि ह्याच्यात कसं होतं की जास्त वेळ नाही लागत आहे, म्हणजे लवकर दोन्ही पण एकत्र शिजतं. आणि छोटं कुकर म्हटलं की मग वेळ लागतो जास्त, म्हणून म्हटलं चला मोठ्या कुकरमध्येच लावूयात. आत्ता वरण भात पण लावून घेतलं. वरणामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी हळद, तेल वगैरे नाही घालत आहे. आणि भात आहे त्याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकायचं. आता कुकर लावून झालं आहे, कणिक पण छान भिजलेली आहे. पण म्हटलं अगोदर भाजी करूयात. भाजीला कारलं वगैरे म्हणजे परतून वगैरे घ्यायला त्याला खूप जास्त वेळ लागतो, म्हणून म्हटलं अगोदर भाजी करून घेऊयात. भाजीची पूर्ण साहित्याची तयारी करूच तर कुकरच्या शिट्ट्या पण येत आहेत. तसं लई त्याला 10 ते 15 मिनटं लागत आहेत. आणि 2च कारले, पावशेर कारले घेतले होते, 250 ग्रॅम, त्याच्यामध्ये फक्त 2च कारले आलेत. आणि एका टायमाला 2 कारले भरपूर होत आहेत. त्याच्यामुळं मग कारले छान धुवून घेतले. त्याच्यामधल्या बिया वगैरे आहेत त्या पण काढायच्यात. आणि मी म्हणजे साधीच भाजी बनवणार होते, भरून वगैरे नव्हते बनवणार. तर त्याच्यासाठी साधी जेव्हा भाजी बनवायची असेल ना, तेव्हा आपण गोल पण कट करू शकतो किंवा छोटे उभे तुकडे पण कट करू शकतो. तर मी आत्ता छोटाले उभे उभे तुकडे करणार आहे. आणि मग तेच छान परतून घेणार आहे. कारले थोडेसे त्यातल्या बिया आहेत त्या लाल झालत्या. आणि मला तर म्हणजे त्यातल्या बिया वगैरे आवडत आहेत, पण ह्यांना अजिबात नाही आवडत आहे. त्याच्यामुळं मग मी त्यातल्या सगळ्या बिया आहेत त्या काढून घेतल्या. आणि आत्ता आपल्याला अगदी छोटे तुकडे करायचे आहेत, म्हणजे जेवढे छोटाले काप करून घेतो ना आपण, तर मग तेवढे तेलामध्ये लवकर छान परतत आहेत. आणि मग कारलं आहे ते अजिबात नाही कडू होते. आणि मोठाले काप केले तर मग ते छान परतले पण नाही जात आणि भाजी पण कडू लागते. अशी भाजी केली ना तर अजिबात नाही कडू लागत आहे. तर सगळे कारले आहेत ते मी छोट्या काप करून घेते.
आणि मग नंतर आपल्याला तेल टाकून थोडंसं मीठ टाकून छान परतून घ्यायचं तेलामध्ये. तेल नाही टाकलं तरी पण जमतं, पण जास्त करपतं, त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकलं तर त्याचा कडूपणा आहे तो पण कमी होतो आणि मिठाने त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि ते पाणी पूर्ण कढईमध्ये कमी गॅसवरती आपण छान परतिलं ना तर पूर्ण मग कडू पाणी पण जळून जातं, त्याच्यामुळं कारलं पण जास्त कडू नाही लागत आहे. तर बघू शकता आता छोटाले काप करून घेतलेले आहेत आणि आता ह्याच कढईमध्ये मी ह्याला परतून घेणार आहे आणि परत आपल्याला ह्याच कढईमध्ये ह्याला फोडणी घालायची. तर मी एक पळी अगोदर तेल घालते आणि लगेच तेल टाकलं की त्याच्यामध्ये आपल्याला कारले आहेत ते सगळे कारले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे. त्याला 3-4 मिनटं लागत आहेत आणि तोपर्यंत लगेच मी कांदा घेतला होता, कारण की फक्त कांदा, कोथिंबीर आणि चटणी एवढंच टाकणार होते, त्याच्यामुळे म्हटलं की चला थोडासा कांदा जास्त घालूयात. आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायचं असेल तर कांदा वगैरे थोडा घातला किंवा नाही घातला तरी चालतो, पण मी शेंगदाणे नव्हते घालणार, त्याच्यामुळे मग कांदा थोडासा जास्त घेतला. आता कांदा आहे तो पण आपल्याला एकदम छान बारीक करून घ्यायचा आहे, जेवढा बारीक करता येईल ना तेवढा बारीक करायचा आहे. आता मी कांदा आहे तो पण छान कट करून घेते आणि नंतर कोथिंबीर पण कट करायची. आणि गॅसवरती तर एका साईडला कुकरचा शिट्ट्या येतच होत्या, इकडं आता दुसरं गॅसचं बर्नर आहे त्याच्यावरती मी कारलं आहे ते छान परतायला ठेवलेलं आहे. तर बघू शकता कारल्या पण छान परतत आले, पण तरी पण ना पूर्ण आपल्याला ह्यातलं कडू पाणी आहे ते पूर्ण निघून द्यायचं आहे. आणि मी ह्याच्यामध्ये ना फक्त अर्धा चमचा मीठ घातले. वरतून पण आपण जेव्हा भाजीत टाकणार आहोत ना तेव्हा पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि एकदा कारलं परतून घेतलं तर त्याला धुवायची गरज नाही. मी तर ना फक्त कट करायच्या आधीच त्याला धुवून घेतलेलं आहे. आणि आत्ता कोथिंबीर आहे ती पण छान बारीक कट करून घेतली. बघू शकता हळद अजिबात नाही घातली तरी पण मस्त छान परतले आणि थोडंसं एका साईडला असं एकदम ब्राऊन कलर झाला आहे. असं कारलं केलं ना तर अजिबात कडू नाही होत आहे. आता कारलं एका प्लेटमध्ये काढून घेतलं. कढई फक्त थोडीशी धुवून घेतली कारण की थोडंसं करपलं होतं बुडाला. आणि कारल्याला म्हटलं थोडंसं जास्त तेल टाकूयात तर खूपच जास्त पडलं तेल, कारण की मी पळीने नव्हतं टाकलं, डायरेक्ट कॅन्डीने टाकलं होतं. तर मग परत मी त्यातलं तेल काढलं, म्हटलं खूपच जास्त तेलकट होईल, तरी पण थोडंसं जास्तच ठेवले. आणि लगेच त्याच्यामध्ये जो कांदा आहे तो कांदा कट करून टाकला आहे. थोडीशी कोथिंबीर जास्त होती म्हणून मी ह्याच्यामध्ये पण आत्ता लगेच थोडीशी टाकते आणि नंतर आहे राहिलेली ती पण टाकायची आहे. आणि आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कांदा परतत आला की ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालायची, म्हणजे जेवढं आता भाजीला मीठ लागणार आहे ना अर्धा चमचा घालायचं, कारण की अगोदर पण मी अर्धा चमचा मीठ घातलेले आणि आत्ता अर्धा चमचा मीठ घालते, अर्धा चमचा हळद. आणि आत्ता जे मी मसाला तिखट करून ठेवलेलं आहे तेच 2-2.5 चमचे टाकले, बाकी काहीच नाही टाकायचं. आणि आत्ता ह्याला छान परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये कांदा छान परतला आहे आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये लगेच ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्या पण टाकून घ्यायच्यात, त्या पण छान परतून घ्यायच्यात. आणि नंतर जेवढं कारल्याला शिजायला पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं, कारण की कोणाकोणाला थोडंसं कच्चं कारलं असेल तरी आवडतं, पण कोणाकोणाला अजिबात कच्चं आवडत नाही. तसं मला थोडंसं कच्चं आवडतं पण ह्यांना नाही आवडत आहे. मी तर अगदी थोडं पाणी टाकणार होते आणि वाफेवर पण छान शिजतं, पण ह्यांना अजिबात थोडंसं पण कच्चं नाही आवडत आहे, त्याच्यामुळं मग थोडंसं जास्तच पाणी ॲड केलं. आणि आत्ता ह्याला आपल्याला झाकण घालून ठेवलं तरी चालते किंवा न झाकण घालता शिजवलं तरी चालते, पण मी ह्याला झाकण घालते. आणि आत्ता दुसऱ्या कुकरमधला भात झालता, आता कुकर काढून ठेवलं आणि आता त्याच गॅसवरती मी छोट्या भाजी ठेवलेली आहे आणि इकडे लगेच चपात्या लाटून घेते. चपात्या पण झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.